2024च्या निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेस सोबत जातील तर काही पक्ष थेट काँग्रेसमध्ये विलीन होतील असं मोठं भाकीत शरद पवार यांनी वर्तवलंय। इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राशी ते बोलत होते आणि त्यावेळेला त्यांनी हे मोठं भाकीत केलेलं आहे। 2024 नंतरच्या विरोधकांच्या राजकारणावर बोलताना त्यांनी हे विधान केले। दरम्यान त्यांना तुमचा राष्ट्रवादी पक्ष सुद्धा विलीन होणार का असं सुद्धा विचारण्यात आलं आणि त्यावर ते म्हणाले की आमच्या पक्षाबद्दल मी आताच काही सांगू शकत नाही, मात्र आमच्या आणि काँग्रेसच्या विचारधारेत फारसा फरक नाही असंही ते म्हणाले। नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेणं अवघड असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर नेमकं काय भाकीत केलेलं आहे शरद पवार यांनी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। येणाऱ्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात। 2024च्या निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेस सोबत जातील असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत वंदना चव्हाण। वंदनाजी, कसं आपण याच्याकडे पाहायचं आणि याचा काय नेमका अर्थ काढायचा आपण? आतापर्यंत पक्षामध्ये ह्याच्यावर काही चर्चा कधी झालेली नाहीये। किंबहुना ज्यावेळेला पक्षाचं आमचं चिन्ह गेलं आणि इलेक्शन कमिशनचा निकाल लागला त्यावेळेला काही कार्यकर्त्यांकडनं ही मागणी येत होती, परंतु नेते मंडळींमध्ये कधीच हा इश्यू डिस्कस झाला नाही। गेले 2 वर्ष पाहता काँग्रेसनी चांगल्या पद्धतीने उभारी घेतलेली आहे। ह्या अगोदर आणखीन काहीतरी मोठा पक्ष म्हणून काँग्रेसनी केला पाहिजे, तिथल्या नेत्यांनी आणखीन इफेक्टिव्हली भाजपला लढा दिला पाहिजे असं अनेक प्रादेशिक पक्षांचं म्हणणं असायचंच। आमच्या परीने प्रत्येक पक्ष हा लढा देतच होते, पण काँग्रेस म्हणून सुद्धा देणं गरजेचं होतं आणि गेले 2 वर्षात अतिशय चांगल्या पद्धतीने आता राहुल गांधींनी पुढाकार घेतलाय। भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून, आता अटॅकिंग बीजेपीच्या माध्यमातून, त्यामुळे कदाचित हे वातावरण पुन्हा निर्माण झालं असेल। साहेबांचं आता अजूनपर्यंत कोणाशी चर्चा झाली नाही, त्यामुळे मला त्याच्याबद्दल काही प्रतिक्रिया त्या दृष्टीने देता येणार नाही। अगदी वंदनाताई, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा होता की गेल्या काही महिन्यांमध्ये सुद्धा अशी चर्चा रंगलेली होती की शरद पवार गट म्हणजे राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये जाणार आणि शरद पवार हे काँग्रेसचे अध्यक्ष होणार अशी सुद्धा चर्चा रंगलेली होती। मात्र आता हे जे भाकीत झालेलं आहे त्यामुळे कुठेतरी त्या चर्चेला थोडीशी पुष्टी मिळते। नाही, त्यावेळेला तर अंतर्गत काही चर्चा झालेली नव्हती। मी म्हटल्याप्रमाणे नेते मंडळींमध्ये कार्यकर्त्यांपुरतीच ती सीमित होती। ती सुद्धा कदाचित मीडियामध्ये सारखं तसं येत होतं म्हणून ती निर्माण झाली असेल, पण कुठल्याच आमच्या मीटिंगमध्ये त्या विषयावर चर्चा झाली नव्हती। अगदी निश्चित धन्यवाद वंदनाताई आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी, शरद पवार यांनी एक मोठं भाकीत केलेलं आहे। आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय 2024 नंतर विरोधकांच्या राजकारणावर बोलताना त्यांनी हे मोठं विधान केलेलं आहे। नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। येणाऱ्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात। 2024च्या निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेस सोबत जातील तर काही पक्ष थेट काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतील। आमच्या पक्षाबद्दल आता काहीच सांगू शकत नाही, पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही। आमची विचारधारा ही काँग्रेसशी जुळती आहे। दोन्ही पक्ष नेहरू गांधी या विचारसरणीवर चालणारे आहेत। नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेणं हे अवघड आहे। समविचारी पक्षांसोबत काम करण्यास ठाकरे सुद्धा सकारात्मक आहे। येणाऱ्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय साम टीव्हीवर। 2024च्या निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असं मोठं भाकीत शरद पवार यांनी केलेलं आहे। तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून या संदर्भात चर्चा होत होती, कार्यकर्त्यांमध्ये तशी कुजबूज होती असं वंदना ताई यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे। इंडियन एक्सप्रेसला